नमस्कार, मी मनीषा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण हस्तमुद्रा चिकित्सा या मुद्रा चिकित्सांचा अभ्यास करत आहोत. जसं हे विश्व पंचमहाभूतांनी बनलेलं असतं, तसंच आपलं शरीर सुद्धा पंचमहाभूतांच्या साह्यानेच बनलेलं असतं. त्या पंचमहाभूतांमध्ये काही बिघाड झाल्यास किंवा त्याचे संतुलन बिघडल्यास, जसं विश्वामध्ये काही आपत्ती येऊ शकते, तसंच आपल्या शरीरामधील पंचमहाभूतांचं संतुलन ढासळलं तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपत्ती म्हणजे अनारोग्य किंवा रोग येऊ शकतो. तर हे संतुलन राखण्याचं काम असतं ते आपल्या हातामध्येच आहे. आपलं आरोग्य आपल्या हातामध्येच असते. ह्या पंचमहाभूतांचं जे नियंत्रण असतं ते आपल्या बोटांच्या अग्रामध्ये सामावलेलं असतं. तर मी आपणास आधी सर्वात ह्या बोटांमध्ये कोणत्या बोटामध्ये कोणतं तत्व असतं ह्याबद्दल माहिती देत आहे. तर आपल्या अंगठ्याच्या अग्रामध्ये असतं ते अग्नी तत्व असतं. आपल्या तर्जनीमध्ये असतं त्यामध्ये वायू तत्व असते. मध्यमामध्ये आकाश तत्व असते. अनामिकेमध्ये पृथ्वी तत्व समाविष्ट असते आणि करंगळीमध्ये जलतत्व समाविष्ट असते. ह्या अग्रांच्या मध्ये ह्या तत्वांचं नियंत्रण समाविष्ट असते. ह्या बोटांची वेगळ्या वेगळ्या पद्धतीने गुंफण केली किंवा त्याच्या हालचाली केल्या किंवा त्यावरती दाब दिला गेला, वेगळ्या विशिष्ट पद्धतीने दाब दिला गेला, तर त्यातून जी मुद्रा बनली जाते किंवा त्यातून जी चिकित्सा केली जाते त्याला आपण मुद्रा चिकित्सा असं म्हटलं जातं. तर मी मागच्या एपिसोडमध्ये आपणास ध्यानमुद्रा, ज्ञानमुद्रा आणि वायुमुद्रा ह्या 3 मुद्रांचा अभ्यास सांगितला होता. तर आज आपण पृथ्वी मुद्रा ही मुद्रा शिकणार आहोत. पृथ्वी मुद्रा ही कुणी करायची आहे. तर पृथ्वी मुद्रा ही कुणी सुद्धा करू शकतो. त्याला असं वयाचं बंधन किंवा कोणत्या विकारामध्ये करायची नाही वगैरे असं काहीही नाहीये. कोणत्याही सीझनमध्ये तुम्ही ती करू शकता. ही किती वेळ करायची आहे तर ही 15 ते 20 मिनटं आणि जास्तीत जास्त 30 मिनिटापर्यंत आपण ही करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की ह्याचे लाभ काय आहेत. तर ह्याचे लाभ, असंख्य लाभ ह्याच्यापासून आपल्याला होऊ शकतात. खूप वेळा आपल्याला अशक्तपणा जाणवत असतो. अशा वेळी ही मुद्रा केली तर शरीरातील अशक्तपणा कमी व्हायला मदत होते. ज्यांचं वजन खूप कमी होऊन ज्यांना अशक्तपणा जाणवतो त्यांनी ही मुद्रा अवश्य करावी. ही मुद्रा केल्यामुळे, ही जर मुद्रा तुम्ही नियमित केली तर तुमच्या चेहऱ्यावरती तेज येतं, चेहऱ्यावरती टवटवीतपणा येतो, तुमच्या शरीरामध्ये चैतन्य शक्ती येते, जीवनशक्ती येते आणि तुमची पचनक्रिया सुद्धा सुधारण्यासाठी ह्या मुद्रेचा आपणास उपयोग होत असतो. खूप वेळा आपण खूप थकलेला असतो तर अशा वेळी ही मुद्रा अवश्य करावी. किंवा खूप वेळा आपण थकल्यामुळे आपला चेहरा निस्तेज दिसत असतो. अशा वेळी ही मुद्रा केल्यानंतर आपोआपच आपल्या चेहऱ्यावरती तेज आल्याचं जाणवेल. त्यासाठी वेगळी कुठलीही क्रिया करायची किंवा कुठलीही कॉस्मेटिक वापरण्याच्या ऐवजी ही मुद्रा चिकित्सा जरी आपण नियमितपणे केली तरी सुद्धा आपल्याला आपल्याच हातामधलं आरोग्य आपल्याला मिळणार आहे आणि चेहऱ्यावरती नॅचरल ग्लो येणार आहे किंवा नॅचरली तेज येण्यासाठी मदत होणार आहे. तर ही मुद्रा कशी करायची आहे आपण बघूया. तर ह्यासाठी आपण कोणत्याही आसनामध्ये तुम्ही बसू शकता किंवा तुम्ही उभं राहून सुद्धा ही मुद्रा करू शकता. त्यासाठी हे जे अग्नितत्व आहे म्हणजे अंगठ्यामध्ये असलेलं आहे ते अग्नितत्व थोडंसं दुमडून घ्यायचं आहे आणि आपल्या अनामिकेमध्ये असलेलं पृथ्वी तत्व त्या एकमेकांवरती हलकासा दाब द्यायचा आहे आणि बाकीची बोट आहेत ती तुम्ही उभीच ठेवायची आहे. अनामिकेमध्ये असलेलं, करंगळीच्या शेजारी असलेलं अनामिका हे बोट आणि अंगठा अग्नितत्व ही 2 बोट ह्या मुद्रेसाठी वापरायचे आहेत. अनामिके अंगठा हलकासा वाकून घ्यायचा आणि त्याच्यावरती अनामिका हे बोट दाब द्यायचं आहे, हलकासा दाब द्यायचा आहे. पुन्हा एकदा बघून घ्या. ह्याच्यामध्ये ह्या टोकांच्या ह्याच्यावरती हलकासा दाब देऊन तुम्ही ही मुद्रा करू शकता. त्यावरती तुम्ही ही स्थिती सुद्धा घेऊ शकता किंवा उभं राहिलं आहे तर अशामध्ये सुद्धा ही स्थिती तुम्ही घेऊ शकता. तुम्ही नक्की ह्या मुद्रेचा उपयोग करा आणि नॅचरल ग्लो चेहऱ्यावरती येण्यासाठी किंवा टवटवीतपणा येण्यासाठी किंवा चेहऱ्यावरती तेज येण्यासाठी, खूप थकवा आला आहे, आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप थकवा जाणवतो, अशा वेळी जरी तुम्ही 15 मिनिटं जरी ही मुद्रा केली तरी सुद्धा तुम्हाला आपोआप एनर्जी आल्यासारखी जाणवेल. पुन्हा एकदा बघून घ्या. हे अग्नितत्व आहे, अंगठ्यामध्ये आहे ते अग्नितत्व आणि अनामिकेमध्ये असलेलं पृथ्वी तत्व हे आपले 2 बोटांवरती हलक्या पद्धतीने दाब देऊन ही जुळवून घ्यायचे आहेत. माझा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.